अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे। या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील लाखो नागरिकांना दर्शनासाठी अयोध्येत घेऊन जाण्याचा संकल्प भाजपने सोडला आहे। अनेक राज्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी त्या मतदारसंघातील हजारो नागरिक अयोध्येत नेले जाणार आहेत। आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरीत आले असता याबाबत भाष्य करताना आमदार समाधान आवताडे यांनी 25,000 नागरिकांना अयोध्येला घेऊन गेलं तर काय बिघडलं असं म्हटलं आहे। आणि म्हणून आज 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूत निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात 22 जानेवारीला जाणार आहे। आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे, काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी 65 वर्ष सरकार चालवलंय पण 527 वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते। त्यामुळं 140 कोटी जनतेला माहीत आहे, जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते, आत्मा हृदय ठेवून बटन दाबतं। आणि त्यामुळे जनता ही 100% पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थकी होईल असं मला वाटतं। काल आपण नातेपुत्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं, जसं अमित शहानी मध्य प्रदेश इलेक्शनमध्ये सांगितलं होतं तसं हे आमिष दाखवण्याचा प्रकार असं वाटतं? नो, आमिष नाही। आमच्या संपूर्ण कार्यकर्ते बसले होते आणि ही भूमिका चांगली आहे की शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता, कारण काही लोकांचा उत्साह 22 जानेवारीला आहे, काही लोकांचा 23 जानेवारीला आहे। मी असं सांगितलं की पुढच्या 8 महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही, तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या, इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार। त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर, आमचे गोरेजी, या ठिकाणी समाधान अवताडेला मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा अयोध्येला जायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान अवताडेने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे। शेवटी इच्छा आहे लोकांची। आता मी विठ्ठल रखुमाई या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं, माझ्या आत्मिक इच्छा होती। मला समाधान अवताडेने नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या, पण जाताना तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये, मला जरी आतून नेलं किती लोकांची अव्यवस्था होतो, अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या 5-10 हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे। शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे। जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या, त्या धार्मिक असतात, त्या देवदेश दर्शनाकरता असतात। त्यामुळं याच्यात काही वावगं नाही आहे, कारण आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्कारांनी घडलेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवताडे उद्या 25,000 लोक नेलं तर काय बिघडलं, गेलं पाहिजे।